जय श्री कृष्ण. मंगल टोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर इकडे बघा, शुद्ध तुपातला गरमागरम असा शिरा तयार आहे आणि हा देवाला नैवेद्य दाखवणार आहे मी. तर शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया. रवा, वेलची पावडर, तसेच तूप घेतले आहे, साखर घेतली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहेत. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि ड्रायफ्रूटचे जे तुकडे करून घेतले आहेत हे तुपावरती छान तळून घ्यायचे. त्यामुळे एकदम क्रंचीपणा येतो त्याला आणि खाण्यासाठी चविष्ट लागतात. तर हा शिरा तर प्रत्येक घरात बनवलाच जातो. प्रत्येकाची थोडी थोडी वेगळी पद्धत असते. तर मी ह्या पद्धतीने बनवते आणि खूप छान होतो. मऊ होतो, मऊ लुसलुशीत होतो आणि दुसऱ्या दिवशी जरी खाल्ला तरी तसाच तो राहतो. तर आता हे छान ड्रायफ्रूट तर असे छान लाल झाले की मग डिशमध्ये काढून घ्यायचे. तर असे क्रंची क्रंची खाताना खूप छान लागतात. लाल होईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची. तर आता हे काढून घेऊया आपण. आता याच्यामध्येच आपण रवा टाकून भाजून घ्यायचा. मंद गॅसवरती तुपावरती छान लालसर असा रवा भाजून घ्यायचा. तर एक वाटी रवा टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये. हवं तसं तुपाचा इथे वापर करायचा, लागेल तसं. थोडासा भाजत आला रवा की त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणखीन. तर अशा पद्धतीने मंद गॅसवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा. असा लालसर रवा भाजून घेतल्यामुळे जो शिरा आहे तो खूपच टेस्टी होतो. तर आता छान भाजला जात आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स करा. तर आता रवा आपला भाजत आलेला आहे. बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत. छान रवा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता गरम पाणी थोडं थोडं करून टाकायचं. बघा, लगेच रवा फुलतोय मस्त. त्याला लागेल इतपत पाणी टाकायचं. तर आणखीन थोडंसं लागेल. तर इथे मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर जसं लागेल तसं त्याचा वापर करायचा. तर आता व्यवस्थित फुलला आहे आपला हा जो रवा आहे तो. आता याच्यामध्ये आपण केशराचं दूध टाकलेलं आहे आणि केशर. त्याच्यामुळे सुंदर असा कलर येतो. अगदी थोडासा वापर केलेला आहे.
वा, आता साखर टाकून घेऊया. जवळजवळ पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. 1 वाटी रवा आणि पाऊण वाटी, म्हणजे पाऊण वाटीला पण थोडीशी कमीच साखर टाकलेली आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर पाऊण वाटी पूर्ण साखर टाकली तरी चालेल. तर मी इथं थोडं कमी गोडाचा शिरा केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर पण टाकून घेऊया. ड्रायफ्रूट, तशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हवं तर थोडंसं झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. एकदम मऊसूत असा आपला शिरा तयार होतो. वेलची पावडर टाकून घेऊया. वा, मस्त सुगंध येत आहे. केशर आणि वेलची. एकदम उत्तम असा हा आपला गरमागरम शिरा तयार आहे. थोडंसं झाकण ठेवूया अगदी 2 मिनिटासाठी. तर मऊसूत असाच शिरा आपला तयार झालेला आहे. वा, सुंदर कलर पण छान आलेला आहे. केशरी कलर असा झालेला आहे. तर आता आपण देवाला याचा नैवेद्य दाखवूया. एका वाटीमध्ये घेऊन वाटीला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यावरती हा रवा घेतलेला आहे. छान चोपून बसवायचा आणि अशा पद्धतीने ही वाटी काढून घ्यायची. याच्यावरती एक तुळशीचं पान. आणि आता हा आपला देवाला प्रसाद दाखवूया. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा.